नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण आवर्ती दशांश अपूर्णांक हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण आवर्ती दशांश अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार कशा पद्धतीने करायचा याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने करायची हे समजून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा, आता ज्या पद्धतीने गुणाकार करतो तसंच इथे आपल्याला करायचंय. फक्त आता यापूर्वी आपण रूपांतर सुद्धा पाहिलेलं आहे, तर रूपांतर इथे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला रूपांतर येत नसेल, म्हणजे आवर्ती दशांश पूर्णांक असेल याचं रूपांतर तुम्हाला पूर्णांक अपूर्णांक असेल किंवा व्यवहारी अपूर्णांक असेल त्याच्यामध्ये जर कन्वर्ट करता येत नसेल तर ही उदाहरणे तुम्हाला सोडता येणार नाही. तर यामध्ये सुरुवातीला या ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला आवर्ती दशांश पूर्णांकाच्या, याला अगोदर ज्या पूर्णांक अपूर्णांकात कन्वर्ट होत असेल त्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करा आणि काही व्यवहारीमध्ये कन्वर्ट होत असेल तर कन्वर्ट करावं लागेल. आणि नंतर ज्या पद्धतीने आपण व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार करतो त्याच पद्धतीने इथे मग हे सर्व गोष्टी करायच्या. तर हे पहिलं एक्झाम्पल पाहूयात आपण आता इथे. सुरुवातीला कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे, तर हे थोडं पूर्णतः आम्ही स्टेप बाय स्टेप घेतो, पण याच्यानंतरचे एक्झाम्पल थोडे आपण शॉर्ट मध्ये घेऊया. ठीक आहे, तर पाय त्याला 0.09 आहे, तर याला कसं करता येईल. पॉईंट नंतर बघा 0.9 ही संख्या आहे, त्याला फक्त तुम्ही 0.9 लिहा किंवा 9 जरी लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाहीये आता. ठीक आहे, आणि इथे 2 अंक आहेत म्हणून छेदामध्ये 2 घेणार या पद्धतीने. बरोबर आहे. नंतर बघा, नंतर इथे गुणाकार आहे. आता यामध्ये 7.3 असं पार आलेलं आहे, तर याला आपण असं सुद्धा लिहू शकतो 7 अधिक 0.3 बार. ठीक आहे, आता याला काय घेतोय आपण की आपल्याला सिम्प्लिफाय करायचे, म्हणजे त्याला निश्चित भाग जर जात असेल कुठे सिम्प्लिफाय करतोय तसं त्यासाठी आपण त्याला वेगळं घेतोय. तर इथे बघा काय मिळेल. आता हेच जर बघितलं तुम्ही तर इथे संक्षिप्त रूप जाते 9नेच. 9 1 9 आणि 11 9 होतात तर इथे 11 येतील. बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर किती मिळेल तुम्हाला 1/11 गुणेला हे बघा 7 अधिक 0.3 बार, म्हणजेच काय अंशात 3 लिहिणार आपण आणि छेदामध्ये एकच 9 लिहायचे, कारण एकाच अंकावरती बार आहे. तर या पद्धतीने या संख्या आपल्याला इथे मिळणार आहेत. तर इथे आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. 3 1 3 3 त्रिक 9. ठीक आहे, म्हणजे ती संख्या काय मिळते पहा 1/11 गुणेला इथे काय 7 अधिक 1/3, तर 7 अधिक 1/3 आहे ना. आता याला काय करायचं, तिरपा गुणाकार करून घेऊ, म्हणजे सरळ सरळ हे असं पण दिसेल आपल्याला 7.1/3, जे असं दिसेल आपल्याला शेवटी जर पाहिलं तर. हा एक पूर्णांक एक अपूर्णांक कन्वर्जन होईल. नंतर काय करावं लागेल, याला आपण व्यवहारीमध्ये कन्वर्ट करत असतो. कसं, या दोघांचा गुणाकार आणि याची बेरीज. बरोबर आहे, तर पाहिजे 1/11 गुणेला 7 त्रिक 21 21 आणि 22 22/3. ठीक आहे, तर यामध्ये बघा इथे 11 आणि 22 यांना 11 ने संक्षिप्त रूप जाते, संक्षिप्त रूप देऊन टाका. 11 1 11 11 2 22. तर अंशात बघा 1 गुणिला 2 राहतात, म्हणजेच किती होणार ते 2, आणि छेदामध्ये 1 गुणिला 3 म्हणजेच किती 3. तर याचं उत्तर मिळतं आपल्याला 2/3. आता हे थोडं जास्त लॉंग झाले, प्लस शॉर्ट कसं करायचं हे तर इथे लक्षात आले. याचं काय होणार आहे 9/99. बरोबर आहे, नंतर काय गुणाकार. आता डायरेक्ट हे घेऊन टाकायचं, हे सर्व एवढे करण्याची गरज नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे घेतले. तर डायरेक्ट कसं घेतो आपण इथे, याचं सरळ सरळ पूर्णांक त्या पूर्णांकात रूपांतर होईल. ते 7 असतील. बरोबर आहे, अंशात काय असेल 3 असणार आहे आणि छेदामध्ये 1, इथे एका अंकावरती 12 म्हणून एकच 9 येईल. बरोबर आहे, आणि इथेच बघून घ्यायचं, इथेच संक्षिप्त रूप देऊन टाकायचं जात असेल तर. कशाला स्टेप वळायच्या 3 1 3 3 त्रिक 9.
इथे बघा 9 1 9, 11 9 99, इथे 11. म्हणजे काय काय उरते बघा 1/11 गुणिला. आता इथे संक्षिप्त रूप दिलं फक्त यालाच, या पूर्णांकाला याचा तिरपा गुणाकार करूनच घ्यावा लागेल, कारण हा जो आहे हा पूर्णांक त्या पूर्णांक असा असेल 7.1/3, त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करूनच घ्यावं लागेल. तर बघा इथे या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21, 21 आणि 22, 22/3, 22/3. आणि ते बघा 11 1 11, 11 2 22. उत्तर किती मिळते? 2/3. उत्तर सारखंच येते, त्याने काही फरक पडत नाही. फक्त इथे आपण याला या पद्धतीने लिहिलं बेरजेच्या स्वरूपात, नंतर मग त्याला सिम्प्लिफाय केलं, स्टेप वाढत जातात. थोडं शॉर्टकट केलं तर आपलं उत्तर तेवढंच लवकर आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता हे जे उत्तर मिळते आपल्याला 2/3, तर याला तुम्ही याच्यामध्ये सुद्धा लिहू शकता आवर्तीमध्ये. जर 3 जर 2 ला भागलं त्याचं उत्तर बघा 0.6666, हे 6 चालूच राहतात, म्हणजे याला तुम्ही काय लिहू शकता 0.6 आणि त्याच्या डोक्यावरती 5 असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. यानंतर पहा दुसरं एक्झाम्पल. 1.2 बार गुणिला 0.03 बार. तर काय करणार सुरुवातीला याला अगोदर अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय. तो दशांश व्यवहारी असेल किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर डायरेक्टच घेऊया. याला कसं करणार आपण इथे 1.2/9 या पद्धतीने, बरोबर आहे. नंतर इथे काय गुणाकार आहे, याला कसं करणार इथे 0.3, 0.3 म्हणजे एक तर 0.3 लिहा किंवा सिंपल 3 जरी लिहिले तरी चालेल, आणि छेदामध्ये 2 अंक आहेत म्हणून इथे 2 9 येणार आहे, बरोबर आहे. आता इथेच पहा, याला अगोदर हा जो पूर्णांक अपूर्णांक आहे याला अगोदर कन्वर्ट करून घेऊ. 9 1 9, 9 2 11, 11/9, 11/9 गुणिला हे 3/99. ते संक्षिप्त रूप जात असेल तर देऊन टाकायचंय. तर काय ते 3 1 3, 3 त्रिक 9, बरोबर आहे. इथे बघा 11 1 11, 11 9 99. किती मिळत आहेत? अंशामध्ये फक्त 1 राहतोय आणि छेदामध्ये 3 गुणिला 9, 27. उत्तर मिळालंय 1/27. आणि जर 1 ला जर 27 ने जर भागलं तर याचं उत्तर तुम्हाला काय मिळणार आहे 0.037 037. हे असं चालू असेल म्हणजेच तुम्ही याला काय लिहू शकता 0.037. हे अंक रिपीट होत आहेत म्हणून त्याच्यावरती 12. तर या पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. यानंतर हा भागाकार पाहिजे. इथे एकच संख्या आहे आवर्तीमध्ये, तर त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. कशी मिळेल इथे 47 अगोदर लिहून घ्यायचे अंशामध्ये, आणि छेदामध्ये इथे बघा 2 अंकावरती 12 आहे म्हणून इथे 2 अंक 9 ठेवणार आहे, म्हणजे ते होती 99. आणि नंतर भागाकार आहे, आणि नंतर 47 ही संख्या. आता आपल्याला माहिती ज्या पद्धतीने आपण भागाकार करतोय अपूर्णांकाचा त्याच पद्धतीने करायचंय. पहिली जी संख्या आहे ती जशीच्या तशी लिहून घ्यावी लागते 47/99. भागाकाराला गुणाकार लिहायचा असतो, आणि नंतर जी संख्या असेल त्याचा गुणाकार व्यस्त. 47 चा गुणाकार व्यस्त 1/47. तर यामध्ये बघा हे 47 या 47 सोबत कॅन्सल होणार, जे एकच उरतो इथे. अंशामध्ये 1 असेल आणि छेदामध्ये बघा 99. याचं उत्तर मिळेल. आणि जर 99 ने जर 1 ला जर भागलं तर याचं उत्तर बघा 0.010101 असं चालू राहणार आहे. म्हणजेच याला काय लिहू शकतो आपण 0.01. हा जो अंकांचा गट आहे रिपीट होतोय, या पद्धतीने त्याचं उत्तर लिहिले जाणार आहे. यानंतर चौथं एक्झाम्पल पहा भागाकाराचं. सेम तसंच करायचं आपल्याला. इथे 0.25 बार भागीला 5 आहे, तर याला अगोदर व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे. तर काय मिळेल इथे 25 अंशात लिहून घ्यायची, आणि छेदामध्ये बघा इथे 2 अंकावरती 12 आहे म्हणून इथे 2 अंक हे 9 9 ठेवायला लागले आहे. 25/99 इथे भागाकार आहे, आणि नंतर काय पूर्ण संख्या आहे म्हणजेच 5.
तर नेहमी जसा भागाकार करतो त्याच पद्धतीने करायचे. पहिला जो अपूर्णांक आहे तो जसा आहे तसंच लिहून ठेवणार आपण 25/99. नंतर भागाकाराला गुणाकार लिहिणार आणि नंतरच्या संख्येचा गुणाकार व्यस्त. 5चा गुणाकार व्यस्त 1/5 लिहिणार इथे आपण. ठीक आहे. तर पाहिजे संक्षिप्त रूप जाते 5 5, 5 5 25, काय उरते ते 5/99. 5/99. तर हे झालं त्याचं उत्तर. यालाच तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर लिहायचं म्हटलं तर 0. याचं जे उत्तर येणार आहे आपल्याला हे मी इथं बघा 0.0505 हे असं चालू राहणार आहे. म्हणजेच तुम्ही याला 0.05 या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. आता यानंतरचं 5वं एक्झाम्पल पहा. यामध्ये दोन्ही संख्यावरती आलेल्या आहे. ठीक आहे. तर अगोदर ही संख्या लिहून घेऊ. याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ दोघांनाही. तर पाय ते 45 राहतील छेदामध्ये. इथे दोन्ही अंकावरती 12 म्हणून 2 9 घेणार म्हणजे ते असतील 99. नंतर भागाकार इथे पण तसंच अंशात 15 येतील आणि छेदामध्ये दोन्ही संख्यावरती 12 म्हणून 99. ठीक आहे. झालं व्यवहारीमध्ये कन्वर्ट. आता नेहमी जसा भागाकार करतो त्याच पद्धतीने पहिला जो अपूर्णांक आहे तो जसा तसा लिहून घेणार आपण 45/99. ठीक आहे. भागाकाराला गुणाकार लिहिणार आपण. ठीक आहे. आणि नंतरची जी संख्या आहे त्याचा गुणाकार व्यस्त. 15/99चा गुणाकार व्यस्त 99/15. 99/15. आता यामध्ये बघा हे 99 99 1 99 99 1 99 कॅन्सल होतील. 15 1 15 15 3 45 म्हणजे उत्तर बघा अंशात फक्त 3च उरत आहेत आणि छेदामध्ये 3/1 म्हणजेच किती सरळ सरळ इथे 3 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची आहेत. यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल बघूया. आता जेमतेम उदाहरणामध्ये आपण 2-2च संख्या घेतलेल्या आहेत पण 2 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. ठीक आहे. याच पद्धतीने सोडवायचे. त्याला फक्त व्यवहारिक किंवा दशांश अपूर्णांकामध्ये व्यवहारिक किंवा पूर्णांक अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा आणि नेहमी जसा गुणाकार करतो किंवा भागाकार करतो त्याच पद्धतीने ते करायचं आहे. ठीक आहे. तर पाहिजे ही संख्या काय मिळणार आहे आपल्याला 2 अंशामध्ये 3 असेल आणि छेदामध्ये इथे 9 असायला पाहिजे कारण एकाच संख्येवरती 12 आहे. ठीक आहे. गुणिला इथे काय मिळेल हे 4 आणि अंशामध्ये 54 आणि छेदामध्ये इथे दोन्ही संख्येवरती 12 अंकावरती म्हणून इथे 99. तर इथेच बघा संक्षिप्त रूप जाते ते देऊन टाकायचं कारण संख्या जास्त मोठ्या होतात नंतर. 3 1 3 3 3 9 आणि ते 9 7 54 आणि 9 ने जर 99 भागलं तर ते 11 मिळतील. म्हणजे संख्या बघा इथे काय मिळतात आपल्याला 2.1/3 गुणिला 4.6/11 या संख्या मिळतात. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. हे पूर्णांक युक्त अपूर्णांक 3 2 6 6 आणि 7 7/3 गुणिला इथे बघा 11 चौक 44 44 6 50 50/11. ठीक आहे. आता इथे तर काही कॅन्सल होणार नाहीये तर अंशाचा गुणाकार अंशामध्ये 7 गुणिला 50 आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये 3 गुणिला 11. ठीक आहे. हा गुणाकार बघा इथे 7 गुणिला 50 तर इथे 7 8 35 होतात आणि हा 0 घेऊन द्या 350 आणि छेदामध्ये बघा 3 गुणिला 11 होतात 23. उत्तर किती मिळतंय 350/33. तुम्ही याला पुढेही सोडू शकता. ठीक आहे. आता शेवटचे 2 एक्झाम्पल बाकी. आता यानंतर 7वं एक्झाम्पल पहा 0.3 बार गुणिला 0.45 बार. याला अगोदर व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे. तर पाहिजे अंशामध्ये काय करणार आपण 3 लिहिणार एकाच संख्येवरती 12 म्हणून इथे एकच नाव गुणिला इथे बघा 45 अंशामध्ये लिहून घ्यायचे
2 अंकावरती 12 म्हणून इथे 2 9 घेणार म्हणजेच 99. आणि इथे संक्षिप्त रूप जात असेल तर 2च पाहिजे. तर इथे बघा 3 1 तर 3 3 3 9 आणि ते 9 5 45 आणि 9 ने 99 जर टाकलं त्याचं उत्तर इथे 11 मिळेल. म्हणजे बघा अंशामध्ये काय राहणार आहे 1 गुणिले 5 म्हणजेच 5 आणि छेदामध्ये 3 गुणिले 11 म्हणजे 23. याचं उत्तर किती मिळतं आपल्याला 533. 33 ने जर 5 ला लागलं तर याचं उत्तर तुम्हाला अजून याच्यामध्ये मिळू शकतं आवर्ती दशांश मध्ये. ठीक आहे. आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहिजे भागाकाराचं. ज्याला अगोदर व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तसे व्यवहारित होणार नाही. पहिले पूर्णांक त्या पूर्णांक काय म्हणतो व्यवहारीमध्ये. तर हे कसं मिळेल ते 5 पूर्णांक म्हणजे 4 3 आणि छेदामध्ये 1 9. कारण इथे एकाच अंकावरती 12 छेदात एकच न मिळणार आहे. इथे भागाकार इथे तसंच 2 पूर्णांक इथे अंशात 7 आणि छेदामध्ये 9 येतील कारण एकाच संख्येवरती 12. याला आता व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे तर काय ते 9 5 45 45 49 49 छेद 9 भागीला इथे बघा 9 दुनी 18 18 आणि 7 येतात 25 25 छेद 9 25 छेद 9. भागाकार करायचा नेहमी जसं करतो तसंच करायचं. पहिला जो अपूर्णांक आहे तो जसा आहे तसंच लिहून घ्या 49/9 भागाकाराला गुणाकार लिहायचे. नंतरची जी संख्या आहे त्याचा गुणाकार असतो. 25/9 चा गुणाकार असतो 9/25. ठीक आहे. तर इथे बघा हे 9 या 9 सोबत कॅन्सल होणार म्हणजे तिथे काय होते 49/25. तर अशा पद्धतीने आवर्ती दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. जसं आपण व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार पाहिला त्याच पद्धतीने इथे पण करायचे. फक्त हे जे आवर्ती दशांश अपूर्णांक दिलेले त्याला व्यवहारीमध्ये अगोदर कन्वर्ट करावं लागेल आणि नंतरच भागाकार गुणाकार आपल्याला इथे करता येईल. ठीक आहे. आता फक्त दशांश अपूर्णांकाचा एक व्हिडिओ बाकी अजून थोडे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल असणार आहे ते पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत.